बाळाची काळी म्हणणार तर म्हणू नको बाळा, आणि तुझ्या बाळांनी तुझं परवर्तन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या सर्वांना माहीतच असेल की पौष पौर्णिमेपासून आई काळूबाईची यात्रा सुरू होते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या आई काळूबाईच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक 15 दिवस मांढरगडावर दर्शनाला येत असतात. या वर्षीची यात्रा ही पौर्णिमेपासून सुरू झालेलीच आहे आणि अमावस्यापर्यंत 15 दिवस उत्साहात पार पडत आहे. आणि या यात्रेबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आधीच टाकलेला होता आणि त्याला तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि प्रेम भरपूर प्रमाणात मिळालं हे पाहून त्यामुळेच आजचा व्हिडिओ देखील आई मांढरगडच्या काळूबाईबद्दलच बनवावा म्हटलं. तर मंडळी, आपण आज पाहणार आहोत की ही काळेश्वरी माता या मांढरगडावर कशी आली ते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या नवीन व्हिडिओला. मंडळी, ही काळूबाई म्हणजेच आदिमाया शक्ती पार्वतीचे एक रूप आहे. म्हणजेच अखंड विश्वाची माता, काळरात्री, महाकाली तसेच कुलमाता म्हणून देखील हिला ओळखले जाते. आणि ही विश्वमोहिनी या मांढरगडावर कशी आली त्याच गोष्टीचा आपण आज या व्हिडिओमध्ये उलगडा करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मंडळी, ही गोष्ट आहे महाभारताच्या युद्धाच्या आधीची. पांडवांनी 12 वर्षाचा वनवास भोगून ते या मंदार पर्वतावर येऊन नाव बदलून राहू लागले होते आणि ही गोष्ट कैलासावरती राहणाऱ्या शंकर महादेवांपर्यंत पोहोचली. आता त्यांना भीती वाटू लागली. जर कौरवांना पांडव कुठे आहेत हे समजलं तर पुन्हा पांडवांना 12 वर्ष वनवास आणि त्यानंतरनं अज्ञातवास भोगावा लागेल आणि असं जर काही घडलं तर अनर्थ निश्चित आहे. आणि हा अनर्थ टाळण्यासाठीच भगवान शंकर माता पार्वतीसह मांदार पर्वताच्या दिशेने रवाना झाले आणि एका विराट राजाच्या नगरीत एका ठिकाणी शंकर शिव भगवान आपल्यासोबतचे सैनिक घेऊन कौरवांपासून पांडवांचे रक्षण करण्यासाठी थांबले होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदिमाता शक्ती पार्वती ही तिथे जवळ असणाऱ्या मांदार पर्वतावर आपले वास्तव्य करून राहू लागली. आणि त्याच ठिकाणी एक लाख्यासूर नावाचा राक्षस जो साधू संत आणि ऋषीमुनींना पिडून सोडत होता. या लाख्यासूर राक्षसाची एक इच्छा होती की कोणत्याही देवी देवतांची पूजा न करता फक्त माझी पूजा करावी. त्यामुळे तो प्रत्येक साधू संत भक्तांनी केलेली पूजा, अर्चा, यज्ञ सगळं उद्ध्वस्त करत असे. ही गोष्ट ज्यावेळी आदिमाया शक्ती पार्वती मातेच्या कानावरती आली त्यावेळी तिने काळभैरवनाथ याला लाख्यासुराच्या त्रासातून साधुसंतांना मुक्त करण्याचे कार्य सोपवले. ज्या ठिकाणी भगवान शिवशंकर असतात आणि ज्या ठिकाणी आदिमाया शक्तीचा कोणताही अवतार असतो त्या ठिकाणी आपल्याला काळभैरवनाथ नक्कीच पाहायला भेटणार. त्यानंतर लाख्यासुरामध्ये आणि काळभैरवनाथामध्ये भयंकर असं महायुद्ध सुरू झालं. हा लाख्यासूरही खूप शक्तिशाली आणि बलाढ्य असा दानव होता. त्याच्याकडे त्याच्यासारखेच अजून खूप सारे राक्षस होते आणि म्हणूनच बऱ्याच काळ लाख्यासूर आणि काळभैरवनाथांमध्ये हे युद्ध तसेच चालू राहिले. हे युद्ध काही संपण्याचे नाव घेत नव्हते. त्यामुळे काळभैरवनाथांच्या मदतीला महाकाली धावून गेली. तिने एक भयंकर असं रूप धारण केलं आणि पुन्हा त्यांच्यामध्ये भयानक असं युद्ध सुरू झालं आणि जवळजवळ 12 दिवस हे युद्ध चालत राहिलं. पण एवढं होऊनही महाकालीला सुद्धा हा राक्षस मरत नव्हता, कारण त्याच्या एका रक्ताच्या थेंबाने हजारो राक्षस पैदा होत होते आणि युद्धात सामील होत होते. आता देवी मात्र विचारात पडली. तिला काही सुचत नव्हते. त्यावेळी तिला एक गुप्त गोष्ट समजली की लाख्यासुराचा वध करायचा असेल तर त्याला फक्त आपण रात्रीच मारू शकतो, कारण सूर्याचा एक एक किरण लाख्यासुराला पुन्हा जिवंत करत होता. मग महाकालीने उग्र रूप धारण केलं. त्या रूपानं संपूर्ण पाताळ, धरणी सर्व हलवून टाकले होते. तिच्या एका पाऊलाने आणि आवाजाने संपूर्ण राक्षसगण विस्कळून पडले. त्यानंतर देवीने लाख्यासुराचं धड शिरावेगळं केलं आणि ते रत्नागिरीला जाऊन पडले. रत्नासूर हा राक्षसांचा राजा होता. त्याच्यासमोर जाऊन लाख्यासुराच्या शिराने राजा रत्नासुराला सांगितले की हे रत्नासुरा, माझा वध आज ज्या महाकालीने केलेला आहे ती आहे आई काळेश्वरी काळूबाई. त्यामुळे ती कोणत्याही राक्षसाला सोडणार नाही. तू तिला शरण जा. असे बोलून लाख्यासुराचे शिर पुन्हा मंदार पर्वतावर येऊन म्हणजेच महायुद्धाच्या जागी येऊन पडले आणि त्याने आई काळूबाईला माफी मागितली आणि म्हटले की हे आई, तू माझ्यासारख्या महादानवाचा वध केलास. त्यामुळे जोपर्यंत हे चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत तुझं गुणगान असंच गायलं जाईल.
लाखो भाविक तुझ्या चरणाशी येऊन तुझी सेवा करतील. तू जशी साऱ्या जीवांची आई आहेस, तशीच तू माझी देखील आई आहेस. त्यामुळे माझी एक शेवटची इच्छा तू पूर्ण करावी अशी माझी विनंती आहे. तू मला तुझ्या पायाशी जागा दे आणि वर्षातून एकदा, म्हणजेच जो दिवस होता पौष पौर्णिमेचा, त्या दिवशी माणसाचा मला रक्तबळी दे. हे ऐकून महाकाली संतापली व तिने लाख्यासुराला सांगितले की तुला माझ्या पायाशी जागा तर मिळेल, पण मनुष्यबळी शक्य नाही. त्याऐवजी तुला प्राण्याचा बळी दिला जाईल आणि माझ्यासोबत जशी माझी सेवा होईल तशीच तुझी देखील सेवा केली जाईल. आणि तिने तथास्तु म्हणून लाख्यासुराला आपल्या चरणाशी जागा दिली. आणि तो दिवस होता शाकंभरी पौर्णिमेचा, म्हणजेच पौष पौर्णिमेचा. आणि त्यामुळेच या पौष पौर्णिमेपासून आई काळूबाईची यात्रा सुरू होते, जी तब्बल 15 दिवस चालते. आणि या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत असतात. आणि या यात्रेबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे, तो नक्की पहा. त्यामध्ये आपण मांढरगडावर कशाप्रकारे येऊ शकतो आणि कशाप्रकारे ही यात्रा उत्साहात पार पडते त्याबद्दल डिटेलिंग इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे पौष पौर्णिमेला आई काळेश्वरीने माता पार्वतीचे म्हणजेच महाकालीच्या रूपात येऊन लाखासुराचा व्रत केला आणि या मंदार पर्वतावर विराजमान झाली आणि त्याचेच नाव मांढरगड असे पडले. चला पाया पडा. हे काय करतात? हे बांधायचं आहे का? तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये काळूबाईच्या नावानं चांग भलं अशी नक्कीच कमेंट करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.
कारबाईच्या नावानं सांभाळ